गेलं होतं, तिथं आदेश दिले गेले होते, कुणी घराच्या बाहेर निघायचे नाही. आणि मग कुठंतरी आपला प्रयत्न असा होता, जानकर साहेबांचा असेल नाही तर तिथे असणाऱ्या नागरिकांचा होता की दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. जे काय आज ईव्हीएम बद्दल बोललं जातं, लोकांची शंका आहे. लोकशाहीमध्ये शंका असणं योग्य नसतं आणि त्या शंकेचं निरसन व्हावं अशासाठी तिथं असणाऱ्या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरचं मतदान घेतलं होतं. पण दूध का दूध पाणी का पाणी होण्याऐवजी दाल में कुछ काला आहे अशा परिस्थितीमध्ये तिथं झालेलं आहे वातावरण. खरं तर इलेक्शन कमिशन आणि सरकारने तिथे एवढा पोलीस फाटा का पाठवला, का लोकांना मतदान करून दिलं नाही, शांततेत मतदान होणार होतं. मग काय गोष्टी समोर आल्या असत्या, पुढे ते चर्चेला एक विधान आलं असतं. म्हणून कदाचित सरकारने लोकशाहीचा एक जो प्रामाणिक प्रयत्न तिथं असणाऱ्या ग्रामस्थांचा होता तो हाणून पाडला. पण मग महाराष्ट्रातले तमाम जनता विविध गावाची शांत बसेल असं मला वाटत नाही. इतर लोकशाहीच्या उत्सवामध्ये